हरिओम. श्री विष्णू सहस्रनाम. श्रीराम कोल्हटकर यांनी केलेले निरूपण. परम मंगलम. सर्व प्रकारच्या अशुभांचा नाश करून शुभ कल्याण वाढवणाऱ्या मंगलकारक शक्तींमध्ये जो सर्वश्रेष्ठ आहे असा या नामाचा अर्थ. मंगल या शब्दाचा अर्थ आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये शुभ पवित्र असा आहे. तसाच मंगल मंगलम शब्द आशीर्वाद दर्शक देखील आहे. गोयंका गुरुजींच्या विपश्यना साधनेमध्ये मेरा मंगल तेरा मंगल सबका मंगल होय रे अशी सुंदर प्रार्थना केली जाते. या प्रार्थनेत देखील आनंद, शुद्धी व प्रेम या गोष्टी अभिप्रेत आहेत. लग्नप्रसंगी वधूवरांना जे आशीर्वाद दिले जातात त्याला आपण मंगलाष्टक असेच म्हणतो. परम शब्द श्रेष्ठता दर्शक आहे. त्यामुळे परमेश्वर प्राप्ती व आत्मानुभूती हाच सर्वोच्च आनंद आहे. मानवी जीवनाचे साफल्य परम मंगल होण्यामध्येच आहे. त्या मंगलतेची अनुभूती घेण्यामध्येच आहे. हे जीवनाचे मंगल कल्याण कशामुळे साधते याचा शोध आपण या मानवी जीवनातच घेऊ शकतो. या मांगल्याचा अनुभूती घेतल्यानेच तुकोबा म्हणू शकले की आनंदाचे डोही आनंद तरंग. तर बेळगाव येथील संत परमपूज्य कलावती आई म्हणतात की नको प्राण्या राहू सदा तू कष्टी आनंद भोगाया सारी ही सृष्टी. आपल्या रोजच्या व्यावहारिक जीवनशैलीमध्ये ही गोष्ट कदाचित अनेकांना पटणार नाही, कारण आपण प्राधान्य व्यवहाराला दिलेले असते. आध्यात्मिक जीवन प्रणाली जीवनशैली अंगीकारल्याशिवाय या मंगलतेचा आपण अनुभव घेऊ शकणार नाही. व्यवहारात फक्त वैयक्तिक स्वार्थालाच प्राधान्य असते. साक्षीभाव केव्हाच संपुष्टात आलेला असतो. ज्ञान, वैराग्य, ऐश्वर्य, यश, श्री, औदार्य हे भगवंताचे गुणविशेष आहेत. हे गुण अंगीकारण्यासाठी स्वतःकडे विशेष वेगळ्या दृष्टीने पाहणे जरूर आहे. त्यासाठी योगदास म्हणतात त्याप्रमाणे वेळ काढून स्वतःकडे त्रयस्थाप्रमाणे पाहणे जरूर आहे. इच्छा असेल तर वेळ आपण काढू शकतो, नसेल तर अनेक कारणे सांगू शकतो. या नामाच्या निमित्ताने का होईना आपण थोडेसे अंतर्मुख होऊन मंगलतेचा अनुभव घेऊया. हरिओम.